नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय संस्थांमध्ये आपलं स्वागत. करमाळा तहसील कार्यालय नवीन ठिकाणी होणार आहे आणि या कार्यालयाचे ज्या ठिकाणी होणार आहे त्या जागेची पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत केलेली आहे. यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल, राजाभाऊ कदम, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, पंचायत समितीचे सदस्य स्वप्नील काळे यांच्यासह आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवी किरण खोके यांच्यासह अनेक मंडळी यावेळी उपस्थित होती. तहसीलदार शिल्पा टोकडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अजयश्री आव्हाड या देखील यावेळी उपस्थित होत्या. करमाळा तहसील कार्यालय हे नवीन ठिकाणी होणार आहे. यापूर्वी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ज्या ठिकाणी भूमिपूजन झालेलं होतं त्या जागेला विरोध झाला होता. माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून याला निधी मिळालेला होता. मात्र त्याला जागा करमाळा शहरातच असावी आणि करमाळा शहराच्या बाहेर हे कार्यालय होऊ नये असं म्हणत आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडून याला विरोध करण्यात आलेला होता आणि आता या कार्यालयाला नवीन जागा शोधण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि शासकीय गोदाम ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोरील जागा सध्या निवडण्यात आलेली आहे आणि या जागेची पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केलेली आहे. या ठिकाणी प्रशासक कार्यालय व्हावं, याचं डिझाईन व्यवस्थित करावं अशा सूचना आमदार नारायण आबा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याशिवाय हे कार्यालय सर्व सुविधा युक्त असावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर याचे लेआउट झाल्यानंतर आम्हाला दाखवावं, व्यवस्थित यामध्ये आणखी काय सुधारणा करता येतील का हे देखील पाहिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. या कार्यालयाची 2 दिवसापूर्वी त्यांनी पाहणी केलेली आहे आणि हे कार्यालय अतिशय चांगलं असावं अशी सूचना आमदार नारायण आबा पाटील यांनी केलेली आहे. या नेमका व्हिडिओ बाबत नेमकं तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.